हॅलो, कसे तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. आणि पुन्हा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा प्लॅन असा आहे की मला पहिलं जाऊन आहे ना गाडीचं काम करायचं, कारण काल गाडीचं काम झालंच नाही माझ्याकडून. सो मी आज लवकर उठलोय. आता जवळजवळ किती 2-1 वाजले असतील आता दुपारचे. दुपारचे 2 वाजल्यात. जाऊन पहिल्यांदा पटकन ते गाडीचं काम करून घ्यायचं आहे मला. त्यात लवकर उठावं लागलं मला. झोप पण पूर्ण झाली नाही. मी तसंच अर्ध झोपेतनं उठून आवरून चाललोय. आय होप आज तरी ते ओपन असेल, कारण काल बंद होतं ते, त्याच्यामुळे काही काम झालंच नाही. बघू आता. जर आज ओपन असेल ना, लवकर काम झालं की टेन्शन राहणार नाही माझं. बाकी काही नाही. बाकी लाईट तर काय नव्हती सकाळपासून, आता लाईट आली. आपण आलोय खरं, पण मला आज पण जायची वाटते, कारण की आज पण काम होईल नाही होईल माहीत नाही मला. कारण की यांच्याकडे पण गाडी आहे बरोबर. मला असं वाटतं आज पण माझं काही काम होणार नाही गाडीचं. ती आणि माझी ही गाडी ना, माझी गाडी नाही घेतली तर माझ्या पण येत नाही गाडी चालवायला कुठली. काय चाललंय आता बघू. थांबा म्हणजे 5 मिनटं. आता या 5 मिनटामध्ये बघू. आता हे जर होत असेल तर ठीक आहे, नाही तर परत मला उद्या यावं लागेल. काल आज 2 दिवस काही काम लिहिलेच नाही गाडीचं. मला असं वाटतं मला उद्याच यावं लागणार आहे परत. काम होत नाही आहे यार अजिबात. बघू. आपली गाडी लय काम काढले गाडी. घाण झाली गाडी. चेन उद्या सगळं त्या गाडीचं काय होऊन दे रे लवकर गाडी. हे गाडीचं काम झालं ना, गाडी चालवायला मोकळी. मी गाडी हातात घेतल्याशिवाय ना माझी दुसरी गाडी चालवायला मला आवडत नाही पहिली. त्याला बॅकग्राऊंडचा नॉईजचा आवाज जरा एवढा आहे ना. फायनली गाडीचं काम चालू झालं आहे आपल्या. हळूहळू करून सगळं काम गाडीचं होऊन जाईल आज फायनली. मला तर वाटलं गाडीचं काम नाही होणार म्हणून, बट ते वळखी देते त्यामुळे काय ते म्हणले देतो करून. आता त्या दिवस कडलं होतं काम आहे. पहिले गाडीचे ब्रेक पॅड चेंज करायचे आणि इंजिन ऑइल काही चेंज झालेलं नाही भरपूर दिवस. त्याच्यामुळं पहिले ते करून घ्यावं लागेल. बघू आता किती वेळात सगळं काम होतं म्हणून. मला परत घरी पण जायचं आहे, आवरायचं आहे, जेवायचं आहे. जस्ट आत्ता गाडीचं सगळं काम झालं, सर्व्हिसिंग वगैरे सगळं टोटल. गाडी वॉशिंग करून घेतली. आता आलोय घरी. कंटाळा आला बाहेर. झोप नव्हती नीट झाली. मला आता थोडं झोपून घ्यावं. आता 5 वाजले संध्याकाळचे, म्हणजे काय ॲटलीस्ट 6 वाजेपर्यंत तरी झोपावं. हे सर्व झालं पूर्ण एकदम. 6 वाजेपर्यंत झोपतो म्हणजे परत कसं आवरून जातं तरी. कारण काय होतं माहिती आहे का, आपण म्हणतो की आवरून जाऊ, पण नंतर एवढा कंटाळा येतो ना आवरायचा. त्यापेक्षा म्हटलं मग थोडा वेळ आराम करतो आणि जाऊन येतो. चला, ऑफिससाठी रेडी झालो आहे मी मस्तपैकी. आज पण तेच टायमिंगला उठले. थोडं लवकर उठलो म्हणा. ऑफिसला जायची आता तयारी करायची. इकडे चल. कुत्री बघा.
हिला नुसतं असं करायला पाहिजे, कटर करत बसेल. हिला असं करत बसलं ना लय मजा वाटते. काय काय पण लय मस्त आहे आमची, शांत एकदम, पुरत काय नसतं. दिवसभर दिवसभर वरती पडत असते. केस लागतात, केस ढगाळतात तिची. हिला नुसतं तर मस्ती करायला पाहिजे. हिला माहिती आहे ही अशी नाटकी नाही केली की मला मस्ती करायला भेटलं म्हणून. अय काय होतंय, काय होतंय? आजी तुझ्यासोबत कोण खेळत नाही बसणार आहे. बळच नाटकी करते, बळच, काहीच काम नाही बघ. बळच नाटकी चालू आहे. जाऊन दे बाबा, हिच्या नांदून ना लेट व्हायचं परत ऑफिसला.